नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बुधवार दिनांक 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भरपूर अशा सेवा करू शकतो. बरेच जण स्वामींची नित्य सेवा करतात, त्यांना त्याचा चांगला अनुभव येतो. पण बऱ्याच जणांना वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे स्वामींची कोणतीच सेवा करणे शक्य होत नाही. तर आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी अशा सेवा करू शकतो. तर या सेवेसाठी वेळेचे बंधन नाही किंवा किती दिवस सेवा करावे याचे देखील बंधन नाही. तुम्ही आजपासून सुरू केला गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता किंवा तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर ही सेवा केली तरी देखील चालेल. सेवा अतिशय सोपी आहे आणि प्रत्येकजण ही सेवा करू शकतो. मुले मुली आई वडील कोणीही ही सेवा करू शकतात. अतिशय प्रभावी आहे. या सेवेचा बऱ्याच जणांना चांगला अनुभव देखील येतो. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सहज कुणाला करणे शक्य होत नाही, कारण त्यासाठी स्वामींची इच्छा असावी लागते की स्वामींची सेवा आपण करावी. तर मैत्रिणींनो, आपल्या जर मनात असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची काही सेवा करावी, पण आतापर्यंत आपल्याला ते शक्य झाले नाही, तर आपण आवर्जून या गुरुपौर्णिमेनिमित्त या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये 21 दिवसांची, 11 दिवसांची किंवा तुम्ही ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्या दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा गुरुपौर्णिमेच्या नंतर ही सेवा करू शकता. सेवा अगदी साधी सोपी आहे. अगदी 15 मिनिटांमध्ये ही सेवा होऊन जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपली नित्य देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे. यासाठी काही वेगळी पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही किंवा संकल्प करण्याची देखील आवश्यकता नाही. तुम्हाला जर संकल्प करायचा असेल, संकल्प करूनच सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्प करू शकता आणि संकल्प नाही केला तरी देखील चालेल. तुम्हाला ज्या दिवशी ही सेवा करायची आहे तुम्ही 3 दिवस करा, 5 दिवस करा, 11 दिवस करा, 21 दिवस करा किंवा रोज जरी केली तरी देखील चालेल. तर सेवा आपल्याला काय करायची आहे, तर आपण रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज 11 माळी जप करायचा आहे. तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर देखील करू शकता. 5 ते 7 मिनिटांमध्ये तुमची ही सेवा पूर्ण होईल. आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. ज्यांना सवय आहे त्यांची 7 ते 8 मिनिटांमध्ये 11 माळी जप होऊ शकतो. परंतु आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करत असताना फास्ट करायचं नाही, तर अगदी सावकाश आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 11 माळी जप करायचा आहे. नामस्मरणाच्या या सेवेसोबत सर्वात प्रभावी सेवा, आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, आपल्या घरात काही समस्या असतील तर त्या समस्या सुटण्यासाठी आपण या सेवेसोबतच आणखीन एक सेवा करायची आहे. ती म्हणजे तारक मंत्राचे पठण. तारक मंत्राचे पठण आपल्याला रोज 11 वेळा करायचं आहे. त्याचबरोबर आपण तारक मंत्राचे तीर्थ देखील बनवू शकता. आता हे तीर्थ कसे बनवायचे आहे, तर आपल्याला यासाठी 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. हा ग्लास तांब्याचा किंवा पितळेचाच असावा. तुम्ही स्टीलचा किंवा प्लास्टिकचा ग्लास अजिबात घ्यायचे नाही, तर आपल्याला तांब्याचा किंवा पितळेचाच ग्लास घ्यायचा आहे. कारण या 2 धातूमध्ये सकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे आपण तारक मंत्र म्हणणार आहे, त्याचे व्हायब्रेशन जे आहे ते या पाण्यामध्ये उतरणार आहे. त्यामुळे आपल्याला तांब्याचा किंवा पितळेचाच ग्लास घ्यायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र म्हणत असताना आपल्याला डाव्या हातामध्ये ग्लास पकडायचा आहे आणि उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र बऱ्याच जणांना पाठ आहे. जर पाठ नसेल तर तुम्ही समोर एखाद्या कागदावर लिहून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ सारामृताची पोथी असेल तर त्या पोथीमध्ये देखील तारक मंत्र आहे. तर तो तारक मंत्र तुम्ही बघून म्हणू शकता किंवा एकदा एखाद्या कागदावर लिहून घ्या आणि ते बघून तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणा. त्यानंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतरच आपला हात ग्लासवरून काढायचा आहे. हे तारक मंत्राचे तीर्थ आपल्या घरातील सर्वांनी प्यायचं आहे. आपण थोडे थोडे तीर्थ प्रत्येकाला घरामध्ये द्यायचं आहे आणि जर उरले तर आपण पिण्याच्या पाण्यामध्ये ओतू शकता किंवा तुम्ही स्वतः पिऊन टाकला तरी चालेल, कारण ते तारक मंत्राचे तीर्थ आपण बाहेर फेकून द्यायचं नाही किंवा इतरांनाही द्यायचं नाही. तर ते आपण घरातल्या सर्वांनी हे तारक मंत्राचे तीर्थ घ्यायचं आहे. अतिशय प्रभावी आहे. तारक मंत्रामध्ये भरपूर असा अर्थ दडलेला आहे. तुम्हाला तारक मंत्र म्हणतानाच लक्षात येईल की तारक मंत्र किती प्रभावी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी असा हा तारक मंत्र आहे. त्यामुळे आवर्जून आपण गुरुपौर्णिमेपर्यंत रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तारक मंत्राचे तीर्थ तयार करायचे आहे.
अतिशय प्रभावी आहे. आपली एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपण ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत रोज करायची आहे. तुम्हाला गुरुपौर्णिमेनंतर ही सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता आणि तारक मंत्र म्हणू शकता. कमीत कमी 3 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि किमान 1 वेळा आपण तारक मंत्र रोज म्हणायचं आहे. या सेवेचा नक्कीच चांगला अनुभव आपल्याला येतो. 100% प्रभावी ही सेवा आहे. सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे. तर प्रत्येकाने रोजच ही सेवा करायची आहे. तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत संकल्पयुक्त सेवा करायची असेल ती देखील तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा करत असताना आपल्याला एकच नियम पाळायचा आहे, तो म्हणजे आपण मांसाहार करून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अजिबात करू नका. घरातील इतर कोणी मांसाहार करत असतील तर त्यांना करून द्या. ते खाऊ देत, पण ते खाल्लेत तर खाऊ देत, पण तुम्ही सेवा करत आहात तर तुम्ही अजिबात मांसाहार करू नका. तुम्ही स्वतः खाऊन कधीही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू नका. गुरुपौर्णिमेपर्यंत हा नियम अवश्य पाळा. गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये आपण अनेक सेवा करू शकतो. या सेवा कशा कराव्यात, कुणी कराव्या, या सेवेचे नियम काय आहेत याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची सेवा कशी करावी किंवा गुरुचरित्रातील प्रभावी अध्याय जे आहेत ते कसे वाचावेत याची माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मिळत जाईल. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.